तयारी करतोय. हाय हॅलो गाईज, कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. सो तुम्हाला सगळ्यांना एक अपडेट द्यायची आहे. जितू आणि मी चाललो आहे आता गावी. तुम्हाला माहिती आहे की गावच्या घराची काही कामं राहिली आहेत, तर त्यासाठी आम्ही थोडंसं आमचं काम आहे गावाला, त्यासाठी चाललो आहे. आणि आम्ही बाय ट्रेन चाललो आहे. जितूनी जी रात्रीची तुतारी एक्सप्रेस आहे त्याचं रिझर्वेशन केलं आहे आणि आम्ही दोघे आता जाणार आहे. सो इकडे लक्ष आणि तनुष बसलेत. त्यांचं उद्या तनुषा कॉलेज आहे, लक्षचं स्कूल आहे. उद्या सकाळी त्यांचे ते मॅनेज करणार आहेत. आणि आम्ही आता निघालो. आमचं 1 डेचं पॅकिंग झालं इकडे आणि आता निघतो आम्ही. बघा इकडे 12 वाजले आहेत. आम्हाला 1ची ट्रेन आहे आमची. तर आम्ही आता निघालोय गावी खेडला. तर खेडला आपली जर्नी असणार आहे. आपण इकडून ट्रेननी जाणार आहोत. तर पनवेलवरून आमची ट्रेन आहे तुतारी एक्सप्रेस, जी की CSMT वरून सुटते, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटते. आय थिंक 12 वाजता ती सुटते तिकडून. आणि एक वाजून 5 मिनिटांनी पनवेल स्टेशनला येते. तर आपण एक आज ट्रेनचा अनुभव घेणार आहोत. आम्ही सहसा ट्रेननी जात नाही, बट आज एक योगायोग आलाय, आम्हाला ट्रेनची एक जर्नी मिळणार आहे. आणि 1 डेचं आमचं ट्रॅव्हल आहे, त्याच्यामुळे मग जिथून आपण ड्रायव्हिंगचा कंटाळा येतो, मग ते म्हणाले की आपण बाय ट्रेन जाऊया. सो आमचा तसं प्लॅन झाला. जिथून रिझर्वेशन केलं आहे. तसंही आता गर्दी नसणारच आहे, पण मस्त आम्ही एन्जॉय करणार आहे. तुम्हाला पण अपडेट देणार आहे आमचं कोकण रेल्वेचं जर्नी कसं आहे हे तुम्ही सगळे बघणार आहे. उद्या गावी सकाळी पोचल्यावर बघूया, जी काही छोटी मोठी कामं आहेत ती करून आम्ही दुपारनंतर निघणार. 3-4 वाजता आम्ही रिटर्न निघणार. संध्याकाळी परत घरी असणार आहे. सो स्टे ट्यून, बघा तुम्ही आमचा प्रवास कसा होतो. सो चलो बाय लक्ष, तनुष, बाय. उद्या सकाळी जा स्कूल कॉलेज. ओके, चलो बाय. संध्याकाळी आम्ही येतो. सो फर्स्ट टाइम आम्ही असं नाईट जर्नी बाय ट्रेन करतो. आम्ही सुपर एक्सायटेड आहे ना जितू. बघूया आता प्रवास आमचा कसा होतो. ग्राउंड झालं. ओके. पण मुलांना सोडून जायला जरा कसं तरी वाटतंय. ठीक आहे, आम्ही जरा एक्सायटेड आहे ना. एक्सायटेड आहे. मुलांचे स्कूल पण महत्वाचं काम आहे ऍक्च्युली. गावाला जाऊन आम्ही तुम्हाला शो करू. अपडेट देऊ. गावाला जाऊन अपडेट देतो तुम्हाला, आमचं काय काम होतं आणि आम्ही का गावी यायचं प्लॅनिंग केलं ते तुम्हाला आम्ही दाखवतो, सांगतो. सो आम्ही आता निघालो आहे आणि आम्ही गाडी आहे ना पनवेलला पार्क करणार आहे, कारण उद्या आम्ही लगेचच रिटर्न येणार आहे. सो गाडी पनवेलला पनवेल स्टेशनच्या पार्किंगमध्ये पार्क करू, तिथून आम्ही बाय ट्रेन जाणार. सो बाय. चलो बाय. आजचा व्हिडिओ आपला पूर्ण केला. सो बघा आम्ही आता निघालोय. वाजले आहेत 12:10 आणि आमची ट्रेन आहे पनवेलवरून 1:05चा टाइम आहे ना तिथे. 1:05चा टायमिंग आहे. रोड सगळे खाली आता आम्हाला रोड खाली आहे, त्यामुळे आम्ही इथून अर्ध्या पाऊण तासामध्ये पोहोचू पनवेलला. येस, आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. सुपर एक्साइटेड. मस्त वाटतंय ऍक्च्युली. झोप पण आली आहे, बट एक्साइटमेंट असल्यामुळे ती उडून गेली आहे झोप. हो, कारण भरपूर वर्षानंतर आम्ही ट्रेनचा प्रवास करणार आहे एकत्र. तर गाडीतच जाणं येणं होतं, पण मला एक महत्वाच्या कामानिमित्त मी कार घेऊन गेलो होतो. मला बॅकपॅकचा खूप त्रास होतो आणि मग इथे वेळेस 1 डे जर्नी असेल तर येते वेळेस एवढा कंटाळा येतो, गाडी व्यवस्थित चालवणं होत नाही. त्याच्यामुळे जान्हवी पण म्हणाली आपण एक काम करूया, आपण बाय ट्रेन जाऊया, 1 डे रिटर्न येऊया. तर आमची जर्नी आहे आताची 1 वाजता चालू होईल आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही घरी परतणार आहोत. उद्या संध्याकाळी आम्ही घरी असणार. आणि ऍक्च्युली काय, उल्वेवरून आहे ना, जर बघितलं ना तर उल्वेवरून खेड, रत्नागिरी, चिपळूण खूप जवळ आहे.
आपण जर कम्पेअर केलं विरार वगैरे त्या साईडला तर ते थोडंसं लॉंग होऊन जातं. आम्ही राहतो एकदम एंट्री पॉइंटला, मुंबईच्या एंट्री पॉइंटला, म्हणजे पनवेल, उदवे, देरूळ त्या साईडला. त्यामुळे आम्हाला कन्व्हिनियंट आहे. आणि आता आमची ट्रेन साधारणतः 5 वाजता आम्हाला ती खेडला सोडेल आणि मग खेडवरून आम्ही बाय ऑटो आमच्या घरी जाऊ. सकाळी मग पहाटे तुम्हाला सगळे मॉर्निंगचे फोटोज, सूर्योदय, सगळं सूर्योदय ऍक्च्युली आम्ही उद्या सकाळचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू, सगळे की आम्ही का चाललोय, काय काम आहे, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचू. सो आता वाजले आहेत किती, 12:23 झालेत आणि 33 झालेत आणि आम्ही आता पनवेल स्टेशनला पोहोचतो 5 मिनिटांमध्ये. मस्त टाइम मध्ये पोहोचलोय आम्ही. आम्हाला वाटलं होतं आम्हाला थोडं लेट होतं कारण मध्ये थोडं ट्रॅफिक होतं. सो पोहोचतोय. मस्त रस्ते खाली आहेत. फायनली आम्ही पोहोचलो आता पनवेल स्टेशनला. खूप स्पेस आहे, पार्किंग स्पेस भरपूर आहे इकडे. आणि ते लोक खूप कमी पार्किंग चार्जेस घेतात. लाईक जर तुम्ही 6 तासांसाठी गाडी पार्क करताय तर 60 रुपीज, आणि 6 तासांच्या वरती जर पार्क करताय 12 आवर्स पर्यंत तर ते 120 रुपीज घेतात. आणि फुल नाईट म्हणजे 24 आवर्स जर तुम्ही पार्क करताय तर 240 रुपीज असं त्यांचं पार्किंगचं रेट आहे. ठीक आहे, थोडं आहे, स्वस्त आहे. आपण आता उद्या तर संध्याकाळी आपण इकडून जाणार, म्हणजे उद्या आपण पार्किंग साधारणतः 120 रुपये पर्यंत होईल आपले. तर इकडे जान्हवी चालली आहे. सो ॲट लास्ट आम्ही पोहोचलोय पनवेल स्टेशनला. इकडे पनवेल स्टेशन थोडंसं अंडर कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. आम्ही आमच्या जातो तिथे पॅसेंजर गाडी लागते माहिती नाहीये. आता आम्ही चेक करतो. आम्ही बिफोर आहोत, पण ठीक आहे, बिफोर आहे. आम्ही लेट असं एवढं झालं नाही कारण आम्ही आता 1:15 पोहोचलोय. 12:50 आम्ही पोहोचलोय पनवेल स्टेशनला. बिफोर 15 मिनिट्स. आणि आमची ट्रेन आहे 1:05. हो, आणि जर ती तिकडून लेट झाली असेल लेट होणार तर सांगता येत नाही. बट पाऊस नाहीये त्यामुळे तो लेट होण्याची शक्यता कमी आहे. माहित नाही, आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. पनवेल मध्ये ना खूप घाण आहे. मध्ये ना स्वच्छतेकडे पनवेल स्टेशन नाही, अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून. हे सगळं एवढा पुरा कचरा चला. कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय त्याच्यामुळे इकडे असं सगळं कचरा आहे. आमचे एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही थोडं स्वच्छतेवरती पण सांगा. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे आपले लोकल ट्रेन पनवेल आणि पनवेल CSMT इकडे लागले. लास्ट ट्रेन असतील ना आता? लास्ट असतील ना या ट्रेन आता? दादर सावंतवाडी रोड एक्सप्रेस हीच आहे का? दादर सावंतवाडी आपली. मग प्लॅटफॉर्म नंबर 1-2 ला येणार आहे ती. प्लॅटफॉर्म नंबर कितीवर आहे इथे बघा, 11003. प्लॅटफॉर्म नंबर नाही दिला अजून. तुतारी एक्सप्रेस 11003. 1 वाजून 2 मिनिटांनी येणार आहे. बघूया आता आपण विचारू इकडे. नाही, इथेच थांबायला लागेल आपल्याला. प्लॅटफॉर्म नंबर जेव्हा तिथे शो होईल तेव्हा मग चालेल. तर आम्ही आता पनवेल स्टेशनला आहोत. ट्रेनची वाट बघतोय. बिफोर आम्ही पोहोचलोय. पण आम्हाला माहिती नाहीये की किती नंबर प्लॅटफॉर्म वरती लागणार आहे. अनाउन्समेंट झाली की मग आम्ही त्या प्लॅटफॉर्म वरती पोहोचू.
1 वाजलाय. अजून 5 मिनिटांनी येईल मला वाटतं ट्रेन. मला वाटत नाही ट्रेन लेट आहे. बघूया आता, अनाउन्समेंटचीच वाट बघतोय. पनवेल स्टेशनला खूप गर्दी पण आहे. 12 वाजले, 1 वाजले तरी पण पब्लिक आहे बऱ्यापैकी. वाटलेला खूप हे असेल, खाली असेल, बट नाही, आहेत, लोक आहेत. सो इकडे आम्ही थांबलोय आता आणि अजून प्लॅटफॉर्म त्याने डिक्लेअर केलं नाहीये की ट्रेन एक्झॅक्ट कुठे लागणार आहे. बघूया थोड्या वेळाने. आम्ही इंडिकेटरवर बघू शकता तुम्ही, असंच दिसते, अजून प्लॅटफॉर्म शो होत नाहीये. सो आम्ही वेट करतो आणि बऱ्यापैकी रश आहे स्टेशनला. बघू शकता रश आहे. ॲक्च्युली आमचं रिझर्वेशन आहे, सो इतका प्रॉब्लेम नाही वाटत आहे, पण गर्दी असणार आहे. तो आत्ताच अनाउन्समेंट झाली आहे आणि ट्रेन लागणार आहे 6 नंबरला. आम्ही 5 नंबरला होतो, सो आता आम्ही पटपट जातो 6 नंबरला. ॲट लास्ट आम्ही आता 6 नंबरला पोहोचलोय आणि आता वाजले बरं. आमचं S2 मध्ये रिझर्वेशन आहे आणि गाडी आता आली. ऑन टाइम पोहोचलोय आम्ही. तुम्ही बघू शकताय समोर येते तुतारी एक्सप्रेस, पनवेल स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर 6. ॲट लास्ट फायनली आम्ही आमच्या सीटवरती आलो. चालू. आम्ही उद्या सकाळी तुम्हाला सगळे गावचे अपडेट देऊ. तुतारी एक्सप्रेस खाली आहे. आपल्याला खेडला गर्दी कमी आहे ना. कमी. खेडला इथं 4:40चा टायमिंग आहे. म्हणजे 5 वाजेपर्यंत पोहोचेल. जास्त प्रवास नाहीये, फक्त 3-4 तासाचाच प्रवास आहे. तर आता ट्रेन सुटेल, पण आम्हाला रात्रीत काही फुटेज घेता येणार नाही, है ना, काय का? आपल्याला शूट करता नाही रात्रीचं शूट करता येणार नाही. तर आपण उद्या सकाळी भेटू खेळला. स्टार्टिंग 125 झाले आणि ॲट लास्ट आमची ट्रेन सुटली आहे. पनवेलवरून आम्ही निघालो. स्टेशनचा परिसर काहीसा असा आहे. हे रेल्वे स्टेशन. कृपया लक्ष द्या, दादर वरून येणारी 440 बघूया आता ऑटो मिळतोय का. हा, ऑटोवाले दादा काय बोलतात बघूया. तर आम्ही आता सकाळी इकडे मस्तपैकी गप्पा मारत बसलोय. घरी पोहोचलो आम्ही 5 वाजता. घरी पोहोचलो 5 वाजता. 5 वाजल्यानंतर थोडा आराम केला. 9 वाजेपर्यंत आम्ही झोपलो. 8ला सुटले मी. 8:30ला. हा, ठीक आहे. 8:30ला उठलो. सकाळी मग अण्णा काकूंना भेटतोय. इकडे जितूंची काकी आणि काका, आई बाबा. आणि हे आमचं घर आहे, मूळ घर आहे. इथे आई बाबा असतात गावाला. तर अण्णा काकूंना गावच आवडतो. त्यांना मुंबई अजिबात आवडत नाही. आणि आम्ही जरी बोललो चला आम्ही तुम्हाला नेतो, नाही बोलते, आम्हाला गावालाच बरं वाटतं. तर पाऊस, उन्हाळा, हिवाळा, सगळ्या गोष्टी त्या इथे राहून
अनुभवतात, कारण त्यांनी ऑलरेडी इकडे शेती केली आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी जीवन इकडे काढलेलं आहे, त्यामुळे त्यांना गुलाबाची फुलं आहेत. आणि इकडे आमचा हा जो वरून ओढा येतो तो ओढा आहे, मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल. आणि इकडे ही विहीर आहे, छान असं पाण्याचा आवाज येतोय. हे आमच्या मोठ्या बाबांचं घर आणि हे आमचं जुनं घर. चला आणि हा आपला घराचा फ्रंट व्ह्यू. जान्हवी इकडे चालली आहे. गेल्या वेळेस आपण हे सगळं ग्रास कटिंग करून घेतलेलं गवत, पण पुन्हा ते वाढतंय, सगळं वाढणार आहे. मला वाटतं दिवाळीपर्यंत आणखीन खूप वाढणार आहे. सुंदर वातावरण आहे, पाऊस नाही आहे, छान वातावरण बनलंय. आम्हाला पण आता पुन्हा मुंबईचा प्रवास चालू करायचा आहे, परतीचा. पुन्हा मुंबईला जायचं आहे, त्यामुळे आता पुन्हा गडबड आहे पटापट निघण्याची. तर आल्या आल्या आम्ही पहिला घराची स्वच्छता केली. इकडे सगळं घाण झालेली पूर्ण. तर आता आम्ही सगळी कामं संपवून निघालो आहोत. आमचे जे ठरवून आलं होतं ते आम्हाला सिव्हिल वर्कर आले होते, त्यांच्याशी बोलणं झालंय आणि ते आता आम्हाला शेड्यूल सांगते. तर आता आमचा परतीचा जो प्रवास आहे तो असा होणार आहे की इकडून आम्ही ऑटो बुक केलाय, जो की आम्हाला खेड रेल्वे स्टेशनला सोडेल. आणि खेड रेल्वे स्टेशनवरून आम्हाला दिवा सावंतवाडी, म्हणजे सावंतवाडी दिवा ट्रेन पकडायची आहे. ती 2:30चा टायमिंग आहे तिचा खेडला, बरोबर? नाही, 1:30 वाजला आता. आपण पोहोचू, ऑन टाइम पोहोचू आपण. तशी ती ट्रेन थोडी लेट असतेच, म्हणजे 10-15 मिनिटं इकडे लेट असते. बघू आपण आता. आमचं रिझर्वेशन नाही आहे, आम्हाला गर्दी नाही आहे त्यामुळे, आणि मिळत पण नव्हतं, त्यामुळे आम्ही रिझर्वेशन नाही केलंय. आणि आता आम्ही असंच ट्रॅव्हल करणार आहे, ट्रेन सावंतवाडी दिवा खेडपासून पनवेलपर्यंत. तर तुम्हाला तोही प्रवास एक दाखवू आम्ही. चलो ठीक आहे, निकलते. आता जिथूनची इकडे पॅकिंग चालली आहे, पावसामुळे परत हे सगळं करून जावं लागतंय. सो मस्त झाला सकाळी आमचा प्रवास. आणि आता आम्ही निघालोय सावंतवाडी दिवा ट्रेनने. आणि आमचं आज रिझर्वेशन नाही आहे, आम्हाला मिळालंच नाही रिझर्वेशन. पण बघूया, आता सगळे बोलतात की गर्दी कमी असेल, सो बघूया कसा प्रवास होतोय. आम्ही जी कामं ठरवून आलो होतो ती आमची ऑलमोस्ट कामं झालेत. आता जे काम करणार आहेत त्यांनी सगळं बघून गेलेत काय काय कामं आहेत, आणि मग ते आम्हाला सांगितले की आम्ही कधी टाईम देतो तुम्हाला, कधी होईल बघूया त्यांचा फोन आल्यावर. सो फायनली आम्ही निघालो होतो स्टेशनला. हां, बाबांनी फोन केला तर लगेच रिक्षावाले हे दादा आले. आणि मग आम्ही आता 1:30 वाजता निघालो, 2:30 वाजेपर्यंत ट्रेन येते. सो आम्ही आरामात खेड रेल्वे स्टेशनला पोहोचतोय. मार्केट एक्सप्लोर करायचं होतं, बट वेळेअभावी नाही. येऊ आपण एकदा खेड. फक्त खेड एक्सप्लोर करण्यासाठी येऊ. खेड एक्सप्लोर करू, तुम्हाला दाखवू खेड कसा आहे. आणि हा वरती जायला खूप मोठा चढ आहे, डिफिकल्ट आहे. जे इथून अनुभवी ड्रायव्हर आहेत तेच इझिली ड्राईव्ह करू शकतात, अदरवाईज नाही. कारण खाली इकडे तो खोल आहे ना, दरी आहे, त्यामुळे असं अनुभवी असतील इकडचेच.
फायनली आम्ही आता खेड रेल्वे स्टेशन जवळ पोहोचलोय. थोड्याच मिनिटांमध्ये आम्ही खेड रेल्वे स्टेशनला पोहोचलो. अजूनही थोडे रस्ते ब्रिजेस बनवण्याचं काम चालू आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवे हा अजून पूर्ण झालेला नाहीये आणि सगळीकडे डायव्हर्शन्स आहेतच. ठीक आहे, पण थोड्या वर्षापूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी तर खूपच बिकट अवस्था होती. आता एवढी नाहीये. ठीक आहे. मग जान्हवी कसं वाटतं तुला? मस्त. हा? एक दिवसाची जर्नी कशी झाली? एक दिवसाची जर्नी चांगलं वाटलं. पण झोप खूप कमी झाली. मी ट्रेन मध्ये अजिबात झोपलो नाही आणि कधी पण झोपच लागत नाही. रात्रभर अशी झोप नाही लागली ना, थोडंसं थकलेलं वाटतं. अदरवाईज मस्त झाला. जे कामं ठरवून आलं ती झाली. एवढं चांगलं वाटतं. ठीक आहे, पण आता आपण घरी गेल्यावरती आपण रेस्ट करू चांगल्या प्रकारे, है ना? हो, आपण लवकर जातो. 8 वाजेपर्यंत. 8 वाजेपर्यंत पोहोचू आम्ही. ऑलरेडी आम्ही गाडी तिथे पार्क केली आहे, तेव्हा आम्हाला तिथूनही लवकर जाता येईल. खेड रेल्वे स्टेशन तिकडे बघू शकता. हे आहे खेड रेल्वे स्टेशन. दादाने आम्हाला खूप लवकर सोडलंय, वेळेत आणलंय. अशा प्रकारे आम्ही पोहोचलो. तर सकाळी आपण उतरलो त्यावेळेस अंधार होता, पण आता आपण एंट्री करतोय खेड रेल्वे स्टेशन. तर हे आहे असं खेड रेल्वे स्टेशन. छान डेकोरेशन केलंय, खूप सारे शेड्स वगैरे बनवलेत, सुंदर केलंय. आणि जान्हवीने तिकीट काढलंय आपलं दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचं. तरी किती खर्च आला आपल्याला हा तिकीटचा? 170. फक्त 170. म्हणजे पनवेल पर्यंत 170 तिकीट आहे. बरोबर. घेऊया आपण काहीतरी. ते पाण्याची बॉटल होती का आतमध्ये? मी भिजलो इकडे पूर्ण. बघ तुला काय. मला तर कुठे चिंच. जय भीम जय भीम. अरे आणि आता एक ट्रेन चालली आहे. अजून आम्ही खेड स्टेशनलाच बसलोय. गाडी लेट आहे. गाडी खूप कंटाळली, खूप बोर झाली. आणि गाडी आमची म्हणजे ट्रेन 2:30ची होती. 2:30ची होती ना, पण ती आता 4 वाजता येणार. आता आम्ही वेट करतोय दिवा सावंतवाडी दिवा पॅसेंजर. आम्ही 2-2.5 तास बसून आत्ता ट्रेन येते आणि खूप थकलो आहे. खूप वाट बघून आणि बरोबर 4ला सांगितलं 4 वाजले आणि आता ट्रेन येते. पण गर्दी पण खूप होती. 2:30 वाजताची होती. आता 2 वाजलं. म्हणजे दीड तास तरी आम्ही बसलो ना. 1.5 तास. जान्हवी खूप कंटाळली. फर्स्ट एक्सपिरियन्स आणि बॅड एक्सपिरियन्स.
ठीक आहे, भेटू पनवेलला. 5635 लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम. आम्ही आलो चित्तूरला सीट मिळाली वरची. ठीक आहे, बरीचशी गर्दी आहे, आम्हाला बसायला मिळाले. इकडे बसले. फायनली आम्हाला ट्रेन मिळाली आहे. खूप रश आहे. वरती बसायला मिळालं आहे, जान्हवीला खाली मिळालं आहे बसायला. ठीक आहे, आपला प्रवास चालू झाला आहे आता पनवेलला. खूप ट्रेन लेट होती. फायनली आमची ट्रेन विनेरेला पोहोचली आहे. वातावरण बघा, खूप सुंदर वातावरण आहे. विनेरे इथे किती वेळ हॉल्ट करते काय माहिती. मस्त आम्ही इकडे चायनीज भेळ घेतली आहे. इकडे जान्हवी पण खाते. कशी आहे जान्हवी? मी ट्राय करतोय चायनीज भेळ. छान आहे, स्वादिष्ट आहे. तर फायनली आम्ही माणगावला पोचलो. 5:45 पावणे 6 आम्ही माणगावला पोचलो. भेळ खाल्ली आहे, चायनीज भेळ खाल्ली आहे, हे मी घेतले खोबरा वडी, अजून चिंच खाल्ली आहे, अजून काय खाल्लं, कांदा भजी. खूप काय खाल्लं कारण आम्ही जेवलो नव्हतो. टेस्टी होतं पण सगळं. सगळं छान. तर आता आम्ही पोचलो आहे पेणला. आणि भरपूर वेळानंतर आमच्याकडे एक गप्पा झाल्या. आणि नंतर कळलं की आमचेच गाववाले आहेत. तर या आहेत जाधव काकी आणि ते काका. काय करा. तर असा आमचा प्रवास. सो फायनली आम्ही पोचलो आहे पनवेल स्टेशनला. 7:50 ट्रेन पनवेल स्टेशनला पोहोचली. सावंतवाडी दिवा ही आपली ट्रेन होती. फायनली आमचा प्रवास झालाय. असा झालाय, थोडा लेट झालाय, पण ठीक आहे. असं वाटतं तुम्हाला ट्रॅव्हल नक्की सांगा. खूप कंटाळा आला, बोरिंग झाला प्रवास. ठीक आहे, पण ट्रेन लेट होती तिकडून, पण वेळेत सोडली. पब्लिक पण भरपूर होती. पनवेलला पूर्ण ट्रेन खाली झाली. पूर्ण ट्रेन खाली झाली आपली पनवेलला. दिव्यासाठी कमी लोक गेलेत. तर चला आता इकडून आपण घरी जाऊया कोलवेला. सो फायनली आम्ही पोचलो आहे
पनवेलला पार्किंगमध्ये. आणि आता आम्हाला उल्वेसाठी निघायचं. उल्वेसाठी आम्ही खूप थकलोय. काय प्रवास चांगला झाला नाही. रेल्वेचा प्रवास होता. कधी Bad प्रवास experience. केला नव्हता आपण. अरे, आणि जे लेट झाली ना ट्रेन हा तिथेच खूप कंटाळा आला मला, खूप जास्त. तेच ॲक्च्युली लेट झाली त्याच्यामुळे. बाकी गाडी कुठे म्हणजे अशी मध्ये कुठे थांबली नाही ट्रेन. क्रॉसिंगला वगैरे असं क्रॉसिंगला वगैरे कुठेच थांबली नाही. बट ती जी खेडला जी आली तीच मुळात लेट आली. 2:30चा टाइम होता, 4ला. 2:30चा टाईम होता आणि 4ला आली. ठीक आहे, पण झाला व्यवस्थित प्रवास. काका काकी भेटले एक ओळखीचे, म्हणजे ओळख झाली. छान गप्पा छान झाल्या गप्पा त्यांच्याबरोबर. झाल्या. छान प्रवास मस्त झाला. तर आता आपण या पार्किंगमधून निघतोय. सो आता आम्ही या पार्किंगमधून उल्वेसाठी निघालोय आणि घरी जायला आम्हाला आता इथून अर्धा तास लागेल. छान झाला प्रवास आमचा आणि लवकरच आता आम्ही घरी पोहोचू. तुम्हाला आमची पूर्ण कोकण रेल्वेची जर्नी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. चला पुन्हा भेटू आपण एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.